3 मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. T20 वर्ल्ड कपमध्ये आज झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज आमने सामने येणार आहेत. मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर दोन्ही संघात सुपर 8चा हा सामना रंगणार आहे. सिकंदर रझाच्या नेतृत्वातल्या झिम्बाब्वेनं साखळी सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेला पराभवाचा धक्का दिलेला आहे. त्यामुळे झिम्बाब्वेची ही विजयी घौडदौड रोखण्याचं आव्हान विंडीजच्या समोर आहे. सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलेले रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांचं लग्न अधिकृत पद्धतीनं समोर आलं. रश्मिकानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांच्या लग्नाची बातमी दिली. या पोस्टनंतर चाहत्यांमध्ये आनंद आहे. शाहरुख खानचा मुलगा आर्यन सध्या चर्चेत आहे. गेल्या वर्षी अभिनयाऐवजी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आर्यननं इंडस्ट्रीमध्ये आपली ओळख निर्माण केली. त्याच्या द बॅड्स ऑफ बॉलिवूड या वेबसिरीजला प्रेक्षक आणि समीक्षकांनी प्रचंड असा प्रतिसाद दिलेला आहे. 2023 मध्ये प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या द केरला स्टोरी या चित्रपटानंतर त्याचा सिक्वेल द केरळ स्टोरी 2 गोज बियॉन्ड लवकरच प्रदर्शित होतोय. मात्र टीझर प्रदर्शित होताच या चित्रपटावर टीका सुरू झाली आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपनं यावर तीव्र शब्दात टीका केली. मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता प्रसाद ओक यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली आहे. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि ग्लोबल बुक ऑफ एक्सलन्स इंग्लंडकडनं अधिकृत मान्यता मिळवली. एका मराठी चित्रपटासाठी सर्वाधिक पुरस्कार पटकावणारा एकमेव अभिनेता म्हणून प्रसाद ओक यांची नोंद करण्यात आलेली आहे. धर्मवीर चित्रपटासाठी त्यांनी तब्बल 15 पुरस्कार जिंकत अभूतपूर्व यश मिळवलेलं आहे. अभिनेता आणि दिग्दर्शक अरबाज खानचं कोट्यवधींचं घर चर्चेत आहे. रिअल इस्टेट क्षेत्रात गुंतवणूक करणाऱ्या मुंबईतल्या कलाकारांच्या यादीत आणखी एक नाव जोडलं गेलं. अरबाज खाननं मुंबईच्या जोगेश्वरी परिसरात 2,78,00,000चा एक प्रीमियम अपार्टमेंट खरेदी केला आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत सस्पेन्स आणि कोर्टरूम ड्रामाचा नवा प्रयोग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमागंज फिल्म्स यांनी त्यांच्या आगामी हिंदी चित्रपट लव्ह लॉटरीची अधिकृत घोषणा केलेली आहे. अभिनेत्री श्वेता त्रिपाठीची वाटचाल आंतरराष्ट्रीय व्यासपीठाकडे सुरू आहे. बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ती उपस्थित होती. श्वेता त्रिपाठीनं पुढील वाटचालीची दिशा अधिक स्पष्ट केली आहे. आगामी काळात स्वतःच्या प्रकल्पांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर सादर करण्याचा प्रयत्न असेल असंही तिनं सांगितलं. बदलापुरातील महिलांच्या अंडाशय तस्करी प्रकरणात पोलिसांचा तपास सुरू आहे. रॅकेटमध्ये मुंबई ठाण्यातील अनेक बड्या डॉक्टरांचा सहभाग असण्याची शक्यता आहे. पोलिसांकडून अनेक रुग्णालयांची झाडाझडती सध्या घेतली जाते. सोलापुरात शिवजयंती दरम्यान 2 गटात वाद झालाय. वादात बार्शी ग्रामीण रुग्णालयाची तोडफोड करण्यात आली. मारहाणीत महिला आणि युवक जखमी झाले.